नमस्कार. आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. येथे साहजिकच एखाद्याला वाटेल की शास्त्रविहित व करण्यास योग्य कर्मांचे नाव कर्म असे आहे आणि क्रियांचा स्वरूपतः त्याग करणे म्हणजे अकर्म होय. तेव्हा त्यात मोहित होण्यासारखे काय आहे आणि त्यात जाणण्याजोगे तरी काय? परंतु फक्त एवढे जाणण्यानेच कर्म अकर्माचा वस्तुतः निर्णय होत नाही. कर्मांचे रहस्य व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे. हा आशय स्पष्ट करण्यासाठी भगवंत सांगतात. श्लोक 17. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. श्लोकाचा अर्थ: कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्मांचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे याद्वारा भगवंतांनी असे दाखविले आहे की सामान्य माणसाला एवढेच माहीत असते की शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे नाव कर्म होय. परंतु एवढेच माहीत असून कर्माचे स्वरूप जाणून घेता येत नाही. कारण माणसाच्या आचरणांमध्ये भावनेचा भेद असल्यास कर्माच्या स्वरूपामध्ये फरक पडतो. म्हणून कोणत्या भावनेने कोणत्या प्रकारे केलेल्या कोणत्या क्रियेचे नाव कर्म आहे व कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या मनुष्याने कोणते शास्त्रविहित कर्म कशा प्रकारे केले पाहिजे या गोष्टी शास्त्र जाणणारे तत्वज्ञ महापुरुषच व्यवस्थितपणे जाणतात. म्हणून आपल्या अधिकाराप्रमाणे वर्णाश्रमोचित कर्तव्य कर्मे आचरणात आणण्यासाठी तत्ववेत्या महापुरुषांकडून ती कर्मे जाणून घेतली पाहिजेत आणि त्यांच्या प्रेरणेप्रमाणे व आज्ञेप्रमाणे कर्माचे आचरण केले पाहिजे. अकर्माचे स्वरूपही जाणून घेतले पाहिजे. यातून भगवंतांनी अशी भावना दाखविली आहे की सामान्यतः मनुष्य असे समजतो की मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारा केल्या जाणाऱ्या क्रियांचा स्वरूपतः त्याग करणे म्हणजेच अकर्म म्हणजे कर्मांनी रहित होणे होय. परंतु एवढे समजून घेतल्याने अकर्माचे खरे स्वरूप जाणता येत नाही. कारण मनोवृत्तीच्या भेदामुळे अशा प्रकारचे अकर्मसुद्धा कर्म किंवा विकर्म यांच्या रूपात बदलत असते आणि ज्याला लोक कर्म समजतात तेही अकर्म किंवा विकर्म ठरते. म्हणून कोणत्या भावनेने कोणत्या प्रकारची केलेली कोणती क्रिया किंवा त्याच्या त्यागाचे नाव अकर्म आहे, कोणत्या परिस्थितीत कोणत्या मनुष्याने कोणत्या प्रकारे आचरण केले पाहिजे या सर्व गोष्टी तत्वज्ञानी महापुरुषच व्यवस्थितपणे जाणू शकतो. म्हणून कर्मबंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी तत्वज्ञानी महापुरुषांकडून या अकर्माचे स्वरूप व्यवस्थितपणे समजून घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साधन केले पाहिजे. विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे असे म्हणून भगवंतांनी हा भावार्थ प्रकट केला आहे की सामान्यतः असत्य, कपट, चोरी, व्यभिचार, हिंसा इत्यादी पापकर्मांचे नावच विकर्म होय. हे सर्व विदित आहे. परंतु इतके जाणून घेतल्याने विकर्माचे स्वरूप पूर्णपणे समजून येत नाही. कारण शास्त्राचे रहस्य न जाणणारे अज्ञानी लोक पुण्यालाही पाप मानतात व पापालाही पुण्य मानतात. वर्ण, आश्रम व अधिकार यांच्या भेदाने जे कर्म एखाद्या माणसाला विहित असल्यामुळे कर्तव्य असते तेच दुसऱ्या माणसाला निषिद्ध असल्याने
पाप ठरते. उदाहरणार्थ, सर्व वर्णांची सेवा करून जीवन निर्वाह करणे हे शूद्रासाठी विहित कर्म आहे, परंतु तेच कर्म ब्राह्मणाला निषिद्ध कर्म आहे. दान घेऊन वेद पठण करून आणि यज्ञ करून उपजीविका चालविणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म आहे, परंतु दुसऱ्या वर्णांच्यासाठी ते पाप होय. गृहस्थासाठी न्यायोपार्जित द्रव्याचा संग्रह करणे व स्वपत्नीगमन करणे हा धर्म आहे, परंतु संन्याशाने कांचन व कामिनी यांना पाहणे व स्पर्श करणे हेही पाप आहे. म्हणून असत्य, कपट, चोरी, व्यभिचार, हिंसा इत्यादी जे सर्वांच्यासाठी निषिद्ध आहे, तसेच अधिकार भेदाने जे भिन्न भिन्न माणसांच्यासाठी निषिद्ध आहे, त्या सर्वांचा त्याग करण्यासाठी विकर्माचे स्वरूप व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे. त्याचे स्वरूपही तत्ववेत्ता महापुरुषच व्यवस्थितपणे सांगू शकतो. हे अव्यय येथे हेतुवाचक आहे. त्याचा वापर करून वरील वाक्याने भगवंतांनी असे दाखविले आहे की कर्माचे तत्व मोठे गहन आहे. कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, या सर्व प्रश्नांचा निर्णय प्रत्येक मनुष्य करू शकत नाही. जे विद्या व बुद्धीच्या दृष्टीने पंडित व बुद्धिमान असतात तेही कधी कधी हा निर्णय करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून कर्माचे तत्व व्यवस्थितपणे जाणणाऱ्या महापुरुषांकडून त्याचे रहस्य जाणून घेतले पाहिजे. अशा प्रकारे आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.